हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघतो आहे आता ट्रेकिंगसाठी. आम्ही जाणार आहोत एका ट्रेलवर जे आहे 2.5 किलोमीटरचं जंगलचा रस्ता, जिथे खूप सारी मजा येणार आहे. आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू, तेव्हा आम्ही परत तुम्हाला तिथे दाखवेल. बाय. तर फ्रेंड्स, आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आपला ट्रेक सुरू होता आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे कसं दिसतं ते. तर हे तुम्ही बघू शकता, हा तो रस्ता आहे. इथे ट्रेकिंगचा पूर्ण रस्ता असा छान बनवलेला असतो. इथे थोडी इन्फॉर्मेशन दिलेली असते. असे जागोजागी मॅप्स असतात ज्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता. आणि पूर्ण ट्रेकिंगच्या ट्रेलवर असा तुम्हाला चांगला रस्ता भेटतो. फक्त काही वेळेस थोडा नॅरो होतो, पण असं सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि टेम्परेचर खूप जास्त कमी आहे. साधारण आज आहे -2. तर आम्ही मस्त ओव्हरऑल वगैरे घालून निघालो आहोत. तर मी पुढे अजून तुम्हाला दाखवते की मला काय काय दिसतं आणि कसं आहे ते. तुम्ही इथे पक्ष्यांचा आवाजसुद्धा ऐकू शकता. एकदम बारीक असा पक्ष्यांचा छान आवाज येतो आहे. इथे असे जागोजागी बसायला सुद्धा केलेले आहेत. तर आम्ही आता इथे थोडा ब्रेक घेणार आहोत. मी इथे बसलो आहोत आणि इथे समोर बघू शकताय खूप सुंदर असं निसर्ग दिसतोय. आणि याच रस्त्याने आता आम्ही आलो आणि आता इकडे वरती जायचं आहे. तर इकडे असं रॉकी आता एरिया सुरू झालेला आहे. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता स्टेप्स आहेत. आपल्याला हा पूर्ण वर चढून जायचं आहे तिथपर्यंत. तर मी वरती पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते की काय दिसतंय आपल्याला. तर हा असा रस्ता आहे जिथे थोडंसं पाणी वगैरे आहे. ह्या स्टेप्स आहेत. या आहेत त्या स्टेप्स ज्या चढून मी वर आली आता. आणि जर स्टेप्स नको असेल, व्हीलचेअर असेल, ओल्ड पीपल्स असतील, तर ते या रोडने सुद्धा येऊ शकतात त्यांची व्हीलचेअर घेऊन. आणि अजून वरती आहे थोडं जायचं. तर आपण इथे टॉपला पोहोचत आलो आहोत. आता शेवटच्या थोड्या 10-12 पायऱ्या राहिल्या आणि मग आपण इथून सुंदर असा व्ह्यू बघणार आहोत. इथे जागोजागी असे बेंचेस ठेवले तुम्हाला बसायला. आणि आपल्याला जायचं आहे त्या बेंचच्या इथे. तिथून सुंदर असा व्ह्यू दिसणार आहे. तर चला आपण बघूया काय दिसतं तिकडे. तर आपण आता त्या साईडला जाऊन बघणार आहोत. तर निलेश पुढे जातो आहे, मग नंतर मी त्याला फॉलो करेल आणि तिकडून काय व्ह्यू आहे तर आपण बघूया. तर आपण तिकडून आलो आहोत आणि आता अजून इकडे जायचं आहे त्या बेंचजवळ आणि तिकडचा व्ह्यू बघायचा आहे आपल्याला. तर चला आपण जाऊया आणि मग तिथून बघूया कसा व्ह्यू आहे ते. तर पुढे दिसेल तुम्हाला आता. हे बघा, हा किती सुंदर असं दिसतंय. आणि तो जो लांब एक ब्रिज दिसतोय, हा आमच्या इथला सर्वात टॉलेस्ट ब्रिज आहे, ज्याचं नाव आहे तर इरिक्सबरी त्या ब्रिजचं नाव आहे. तो इथून आपल्याला एकदम क्लिअर दिसतोय. आणि हे खालचे घरं वगैरे, हा तो व्ह्यू आहे सर्वात छान इथून. आणि मी तुम्हाला बोलली होती ना की तिकडून मी दाखवलं होतं की या बेंचजवळ यायचं आहे. तर आपण आलो आहोत आणि इथून सुंदर असं बघतोय. तर अजून पुढे सुद्धा आहे, आपण तिथेही जाऊन बघणार आहोत. असा आहे हा व्ह्यू. आणि मी तुम्हाला आता इथला मॅपसुद्धा दाखवते की त्यांनी कसं हे केलेलं आहे, मार्किंग वगैरे. तर हे बघा, आणि सर्व लँग्वेजेसमध्ये लिहिलेलं आहे की जेणेकरून सर्वांना वाचायला सोपं पडावं. आणि 2 ठिकाणी सेम लिहिलेलं आहे त्यांनी. आणि ही जी दिसते आहे तुम्हाला, ही आमच्या इथली सर्वात टॉल बिल्डिंग आहे. जी किती फ्लोअर्स आहे निलेश? 274 मीटर हाईट आहे. 274 मीटर्स हाईट आहे आणि 74 फ्लोअर्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये. आणि त्या बिल्डिंगच्या एक्झॅक्टली समोरच माझ्या मुलीचं कॉलेजसुद्धा आहे. आपण बघू शकतायत की कसा पाण्यामध्ये आईस फॉर्म झालेला आहे वरच्या लेअरचा. आणि हा आहे असा पाथ ज्याच्यावरून आता
आम्ही पुढे जाणार आहोत आणि मी तुम्हाला आता एक मागून जिकडून आलो तिकडचा एक व्ह्यू दाखवतो. तर आम्ही ह्या इकडनं वरून खाली आलो. मी इथे वरतून खाली उतरून आलो आहो स्टेप्सने आणि आल्यावर इथे तुम्ही बघू शकता असं शेल्टर बनवलेलं आहे जिथे पाऊस किंवा स्नो वगैरे जर पडायला सुरुवात झाली अचानक, कारण इथे खूप वेळा असं अचानक वातावरण बदलतं, तर त्याच्यासाठी त्यांनी असे शेडेड हे बनवलेले असतात बसायच्या जागा की जिथे आपण थोडा ब्रेक घेऊ शकतो, खायचं आणलं असेल तर खाऊ शकतो तिथे आणि आरामही करू शकतो. तर आता आपण अजून पुढे जाणार आहोत. पुढे काय आहे ते बघूया. तर चला मग. असा छोटासा लेकसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तो क्रॉस करून आपण पलीकडे जाऊ शकतो ट्रेकिंगला. खूप छान असा लेक आहे आणि इतक्यात मी तुम्हाला ते शेल्टरसुद्धा दाखवलं होतं. तर चला पुढे जाऊया. आणि आता इथे असा छान रस्ता सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. निलेश आता हा छोटासा असा त्यांनी छान ब्रिज बनवलेला आहे जो खूप सुंदर वाटतं आणि हे असं छोटंसं पाण्याचं जायची वाट केलेली आहे आणि मस्त आहे. इथे एक छोटासा झरा आहे ज्याच्यात सगळं पाणी जे आहे वरून टेकडीवरून वाहत येत आहे आणि त्याच्या खाली सगळी झाडं आहेत आणि त्याच्यामधून हा एक आपला ट्रेल आहे. आणि आता आम्ही जस्ट जेवण केलं आहे छान असं आणि आता ट्रेक संपला आहे आणि आता जेवण झाल्यावर आम्ही निघालो होतो. जस्ट गाडी पार्क केली आणि आता घराकडेच चाललो आहोत. तर असा काही होता माझा आजचा दिवस आणि आज ट्रेकिंग करून खूप छान असं वाटलं आणि आता मी आली आहे घराजवळ. तर आपण परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नक्की मला सांगा तुम्हाला कसा वाटला माझा ट्रेकिंगचा ब्लॉग आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.